6,000 केंद्राचे आहेत, तसे 6,000 रुपये आपण आपले देखील त्याच्यामध्ये टाकलेत। मला वाटतं उद्या आपलं ते 2 हप्ते देखील आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करणार आहोत। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 2,000 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, राज्यातील 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा झाल्यामुळे आज सकाळपासून शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। बघा, शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि आपल्या भारत देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता, तर या दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये विस्तार सुद्धा होतच आहेत। म्हणजे आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे पैसे अशाच पद्धतीने विस्तार होणार आहेत। तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होत आहे। यासोबत उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 2,000 रुपये एकत्रितपणे वाटप होत आहे। तर एकंदरीत आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। यासोबत कोणत्या शेतकरी बांधवांनी नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 22व्या हप्त्याची वाट पाहायची नाही, त्याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, ती माहिती सुद्धा आपण बघून घेऊया। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, कारण पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जिल्ह्यांची, बँकांची यादी तर पाहणार आहोत, परंतु तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएमचा हप्ता हा 2,000 रुपये का 3,000 रुपये प्रमाणे सोडण्यात येत आहे, याविषयी महत्त्वाची माहिती सुद्धा आलेली आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भरपूर दिवसांपासून लांबणीवरती चाललेला होता। विचार करायला गेला तर प्रत्येक 4 महिन्यानंतर पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये मिळत असतात। प्रत्येक शेतकरी बांधवांना 4 महिन्यानंतर पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये मिळत असतात। परंतु विचार करायला गेला तर नोव्हेंबर महिन्यामध्ये पात्र शेतकरी बांधवांना पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा 2,000 रुपयाप्रमाणे आलेला होता। त्यामुळे शेतकरी बांधवांना वाटलं की या ठिकाणी पीएमचा हप्ता जमा झालेला आहे की लगेच आपल्याला 15 दिवसानंतर नमोचा हप्ता जमा होईल, परंतु पीएमचा हप्ता जमा झाला, परंतु नमोचा हप्ता काय 15 दिवसानंतर जमा झालेला नव्हता। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निराशा पसरलेली होती। यासोबत राज्यामध्ये मागच्या जानेवारी महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या, फेब्रुवारी महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत्या, तर या निवडणुकींच्या तोंडावरती या ठिकाणी पैसे सोडण्यात येतील असं वाटत होतं, परंतु जानेवारी संपला, फेब्रुवारी सुद्धा संपत आलेला आहे। आता एकंदरीत मार्च महिना या ठिकाणी शेतकरी बांधवांचा 100% गोड सुद्धा होतच आहे। विचार करायला गेला तर तुम्हाला मागच्या 2-3 महिन्यांमध्ये जरी पैसे आलेले नव्हते तरी पण तुम्हाला आता पैसे येत आहेत। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासत नाहीये। परंतु शेतकरी बांधवांनो, एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणं शक्य होत नसतं। त्यामुळे प्रमुख 3 दिवसांची निवड करण्यात आलेली आहे। 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 93 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 22व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा असेल, रब्बी पीक विमा असेल, तर ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळालेले नव्हते त्यांच्याविषयी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे। यासोबत ज्या शेतकरी बांधवांनी 2017 पासून ते 2024 सालापर्यंत कर्ज काढलेलं असेल तर त्या कर्ज काढलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे। कर्जमाफी यासोबत पीक विम्याची माहिती आपण पाहणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएमचा 22वा हप्ता, कारण शेतकरी बांधवांना तुम्ही नमोच्या हप्त्याची वाट भरपूर दिवसांपासून पाहत होतात। फक्त वाट पाहून
मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्यामध्ये नाराजी पसरलेली होती, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज भासत नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे आणि शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी तर पाहणार आहोत, परंतु नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना तर या दोन्ही योजनांच्या हप्त्यांसाठी काही महत्त्वाचे नियम लागू झालेले आहेत। अगोदर वेगळे नियम होते, वेगळ्या नियमांमुळे अगोदर सर्वांना पैसे येत होते, परंतु आता कालांतराने याच्यामध्ये काही कडक नियम सुद्धा लागू झालेले आहेत। कडक नियम लागू झाल्यामुळे भरपूर शेतकरी बांधव याच्यामधून वगळण्यात येत आहेत। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवायचा विचार करत असाल, पीएमचा 22 हप्ता मिळवायचा विचार करत असाल आणि तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळत राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल, पीएमचा लाभ सुरळीतपणे मिळत राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला या महत्त्वाच्या नियमांमध्ये बसावे लागणार आहे। या महत्त्वाच्या पात्रतांमध्ये पात्र ठरावे लागणार आहे। जर तुम्ही या नियमांमध्ये बसलात, पात्रतांमध्ये पात्र ठरलात, तरच तुमची प्रतीक्षा संपणार आहे, अन्यथा तुमची प्रतीक्षा संपणार नाही आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हे नियम कोणकोणते आहेत, पात्रता कोणकोणते आहेत हे तुम्ही सविस्तर पाहायचं आहे। तर आपण पात्रता आणि नियम पाहणार आहोत, परंतु पात्रता आणि नियम पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर काही महत्त्वाची कामे केलेली असतील तरच पैसे येतील, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावरती फिरत होत्या, परंतु प्रत्यक्षामध्ये काही शेतकरी बांधवांना पैसे मागच्या काही दिवसांपासून येत नव्हते। त्यामुळे शेतकरी बांधव कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळत होता, परंतु आता कोणतेही शेतकरी बांधव नाराज राहणार नाहीत। सर्व शेतकरी बांधव आता खुश झाल्याचं सुद्धा पाहायला मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून प्रत्येक 4 महिन्यानंतर 2000 रुपयांचा हप्ता प्रत्येक शेतकरी बांधवांना सोडण्यात येत होता, परंतु मागच्या काही दिवसांपासून राज्यामध्ये निधीची कमतरता असल्यामुळे हे पैसे सोडण्यात आलेले नव्हते, अशा पद्धतीची माहिती सांगण्यात आलेली होती। परंतु सध्याच्या स्थितीला सरकारकडे म्हणजेच राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे निधीची कमतरता नाही, सरकारकडे मोठ्या प्रमाणामध्ये निधी आहे, त्यामुळे काळजी आणि चिंता करण्याची गरज भासत नाही। बघा शेतकरी बांधवांनो, अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांसाठी घोषणा सुद्धा करण्यात येत आहेत। अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीचा प्रश्न असेल, अर्थसंकल्पामध्ये पीक विम्याचा प्रश्न असेल, तर या प्रश्नांवरती कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून, यासोबत मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहेत। त्यामुळे पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळून शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे आणि कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी सुद्धा होणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। यासोबत शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव कर्जमाफीचे लाभार्थी आहेत, तर त्या शेतकरी बांधवांची किती लाखापर्यंतची कर्जमाफी होणार आहे याविषयी सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे कर्ज काढलेले शेतकरी बांधव असाल किंवा पीक विम्याचे लाभार्थी असणारे शेतकरी बांधव असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे। तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, नमो चार्ट हप्त्यासाठी आणि पीएमच्या 22 हप्त्यासाठी कोणकोणते नियम लागू होत आहेत, तर ते नियम कोणकोणते आहेत, या नियमांचे पालन कशा पद्धतीने करायचे आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे। कारण नियमांमध्ये बसलात, पात्रतांमध्ये बसलात, अटी शर्तींमध्ये बसलात तरच पैसे येणार आहेत, परंतु जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये बसला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, आपण नियम पात्रता तर पाहणारच आहोत, परंतु हे नियम आणि पात्रता पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, काही महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही शेतकरी विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच फार्मर ID कार्ड काढलेलं आहे का हे तुम्ही तपासायचं आहे। यानंतर शेतकरी बांधवांनो, दुसरं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का, त्या आधार कार्डची KYC केलेली आहे का, ते आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक आहे का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। यानंतर तिसरं काम म्हणजे तुम्ही नमोच्या हप्त्यासाठी, पीएमच्या हप्त्यासाठी KYC केलेले आहे का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। तर अशी महत्त्वाची कामे केलेली असेल तर
तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज भासत नाहीये. फक्त तुम्ही नवीन लागू झालेल्या नवीन नियमांमध्ये बसत आहात का? कारण नियमांमध्ये बसलात तर पैसे येणार आहेत, परंतु जर नियमांमध्ये बसलाच नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून तुमचा कसलाही उपयोग आणि फायदा सुद्धा होणार नाहीये. आता बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अशा बातम्या सोशल मीडियावरती पसरत होत्या. परंतु शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारकडे निधीची तर कमतरता होते, परंतु सरकार कुठेतरी नमो शेतकरी योजना बंद करणार असल्याची माहिती काही शेतकरी बांधवांना देण्यात आलेली होती. परंतु शेतकरी बांधवांना यावरती कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी मागच्या 2 दिवसांपूर्वी स्पष्टीकरण दिलेलं होतं की नमो शेतकरी योजना कधीच बंद होणार नाही. जोपर्यंत हे सरकार या ठिकाणी सत्तेवरती आहे तोपर्यंत ही नमो शेतकरी योजना अशाच पद्धतीने सुरूच राहील. कोणत्याही शेतकरी बांधवांनी अशा अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही. बघा, भरपूर शेतकरी बांधवांना पैसे उशिरा मिळत असल्यामुळे वाटत होतं की नमो शेतकरी योजना बंद झाली, PM किसान योजना बंद झाली, मोदी साहेबांनी पैसे सोडणं बंद केलं, मुख्यमंत्री साहेबांनी पैसे सोडणं बंद केलं, असं प्रत्येकजण म्हणत होतं. परंतु यापुढे असं कोणीही म्हणणार नाही, कारण पंतप्रधान मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे वेळेवरती तुम्हाला पैसे सोडत राहणार आहेत. फक्त सध्याचा जो हप्ता होता तर तो हप्ता येण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते, मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे येत होते. त्यामुळे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे हे पैसे आलेले नव्हते. परंतु यापुढे कोणालाही काळजी आणि चिंता करण्याची गरज भासत नाहीये, कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री भरणे मामा साहेब असतील, भारताचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, तर यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना दिलासा सुद्धा दिला जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना, तर या दोन्ही योजनांचे हे दोन्ही हप्ते कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी विस्तांतर केले जात आहेत, तर याविषयी आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. कारण नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PMचा हप्ता हा प्रत्येक शेतकरी बांधवांना सरसकट मिळणार नाही. कारण शेतकरी बांधवांना सांगायचं झालं तर या नमो शेतकरी योजनेमध्ये, PM किसान योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. तर अशा प्रकारचे घोटाळे थांबवण्यासाठी सरकारकडून या नमो शेतकरी योजनेमध्ये आणि PM किसान योजनेमध्ये काही कडक नियम सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत. या नियमांचे पालन जर तुम्ही करत असाल तर पैसे मिळत राहतील, परंतु जर तुम्ही या नियमांचे पालन करत नसाल, पात्रतांमध्ये बसत नसाल, तर तुम्हाला पैसे मिळत राहणार नाहीत. तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होत राहणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण हे महत्त्वाचे नियम कोणकोणते आहेत ते तर आपण पाहणारच आहोत. परंतु हे नियम पाहण्याच्या अगोदर तुम्ही पात्रतांमध्ये बसत आहात का हे सुद्धा तुम्ही तपासून घ्यायचं आहे. तर या पात्रता कोणकोणत्या आहेत ते तुम्हाला सविस्तर सांगतो. परंतु नियम आणि पात्रता पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री भरणे मामा साहेब, भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आणि भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांवरती अन्याय होणार नाही. जे शेतकरी बांधव गरजू असतील, खरोखर योजनांचे लाभार्थी असतील, तर अशा सर्व शेतकरी बांधवांना हे पैसे मिळत राहतील. त्यांच्यावरती कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, त्यांना कसल्याही प्रकारची काळजी आणि चिंता करण्याची गरज भासणार नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण नियम बघून घेऊयात, कारण नियम आणि पात्रता अत्यंत महत्त्वाच्या असतात. जर तुम्ही नियमांमध्ये बसलात, पात्रतांमध्ये बसलात, तरच तुमचा फायदा होत असतो. परंतु जर तुम्ही नियमांमध्ये बसत नसाल, पात्रतांमध्ये बसत नसाल, तर तुमचा कसल्याही प्रकारचा फायदा होतच नसतो. बघा, या ठिकाणी आपण नमोच्या 8 हप्त्यासाठी, PMच्या 22 हप्त्यासाठी ज्या ज्या पात्रता, जे नियम, ज्या अटीशर्ती लागू होत आहेत, तर त्याविषयी महत्त्वाची माहिती सांगत आहे. परंतु ही माहिती पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुमचा 2024, 2023 किंवा 22 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये पावसामुळे काही नुकसान झालेलं असेल, तुम्ही अर्ज केलेला असेल, परंतु तुम्हाला अद्याप पीक विम्याच्या स्वरूपामध्ये पैसे मिळालेले नसतील, याच्यामध्ये तुमचं कांदा पीक असेल, भुईमुग असेल, हरभरा असेल, बाजरी असेल, तूर, मूग कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल, तर तुम्हाला दिलासा मिळून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सरकारच्या माध्यमातून वितरित केले जाणार आहेत. आता या पीक विम्याचे पैसे कधीपासून सोडण्यात येणार आहे त्याविषयी सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज काढलेलं आहे, मग हे कर्ज 50,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाखांचं काढलेलं असेल, तर तुमच्यासाठी सुद्धा दिलासा देणारी बातमी आहे. यासोबत जे शेतकरी बांधव
थकीत कर्ज असणारे शेतकरी बांधव आहेत, जे रेग्युलर कर्ज भरणारे शेतकरी बांधव आहेत, तर त्यांना सुद्धा दिलासा मिळत आहे. जर तुम्ही रेग्युलरवाले कर्ज भरणारे शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला शासनाकडून प्रोत्साहन निधी सुद्धा वितरित केला जाणार आहे. आता प्रोत्साहन निधी कोणाला मिळणार, कसा मिळणार आहे त्याविषयी सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट की नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता हा शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण नमो आणि पीएम या दोन्ही हप्त्यांचे पैसे प्रत्येक 4 महिन्यानंतर शेतकरी बांधवांना मिळत असतात. परंतु मागच्या काही दिवसांपासून शेतकरी बांधवांना या ठिकाणी या दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा लागलेली होती. परंतु आता परभणी जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना, बीड जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना, अकोला जिल्ह्यामधील यासोबत गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूर असेल, यासोबत नंदुरबार असेल, नांदेड असेल, म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 14 शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा नमोचा 8 हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता आता लवकरच सोडण्यात येणार आहे. अर्थसंकल्पामध्ये कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळतील. कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी आणि चिंता करण्याची गरज नाही. फक्त फार्मर आयडी कार्ड काढा, महत्त्वाची कामे करा. कामे केले की काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा शेतकरी बांधवांना, महत्त्वपूर्ण अशी अपडेट होते. लवकरच शासन निर्णय काढण्यात येईल. शासन निर्णय काढला की लवकरच तुम्हाला पैसे येतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरासरी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे शेतकरी बांधवांना मिळण्याची दाट शक्यता आहे. बघा शेतकरी बांधवांना पैसे येण्याचे चान्सेस दिसत आहे. त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करा.